गाडी तर आली नाही पण मला हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आशू जितू ब्लॉग्स. तर आज आवाजातच नरमपणा पडलाय, समजू शकता तुम्ही, कारण माझा फंबल उडतोय. फंबल यासाठी उडतोय कारण आज माझ्यासोबत खूप मोठी घटना घडली यार. मी राणीच्या पप्पांचा MRIचा रिपोर्ट कलेक्ट करायला गेलेली माहीमवरून कलेक्ट केला आणि माहीम स्टेशनवरून पण 10 मिनिटाचाच वॉकिंग डिस्टन्स होता, तिकडून कलेक्ट केला. मग मी गेली तिथूनच स्लो ट्रेन पकडून नायर हॉस्पिटलला गेली. राणीच्या पप्पांच्या गोळ्या घेतल्या, म्हणजे माझ्या नवऱ्याच्या गोळ्या कलेक्ट केल्या आणि मी बॉम्बे सेंट्रलवरून ट्रेनमध्ये बसली आणि नालासोपाराला उतरली. उतरताना चिकूवाला आला ट्रेनमध्ये, 100 रुपयाचे 16 म्हणाला आणि मस्त मोठे मोठे चिकू होते. तर ते चिकू घेण्याच्या नादात मी अशी चिकू घेऊन पटकन उतरली, नालासोपारा आला म्हणून. आणि MRIचा रिपोर्ट वरती राहायला मी वरती ठेवला. ते चिकू घेताना मी पूर्ण टाईम माझ्या हातात होता रिपोर्ट, ते चिकू बघायचे होते ना, म्हणून मी तो रिपोर्ट आपण वरती लगेच ठेवतो ना, तिथे ठेवला. असं झालं माझ्याकडून. मग आणि परत एक गोळी भेटली नव्हती. नायर हॉस्पिटलला पण 3 गोळ्या मिळाल्या, एक गोळी नाही मिळाली. म्हणून मी तिथल्या केमिस्टमध्ये सगळीकडे ट्राय केलं तर तिथे कुठेच नाही मिळाली गोळी. तर म्हटलं ठीक आहे, आता इथे तर नाही भेटेल, नालासोपाऱ्याला ट्राय करीन. नाही मिळाली तर आमच्या केमिस्टवाल्याला सांगेन की भाई तू 1-2 दिन में ला जाण, असं विचार केला आणि मी निघून आली. म्हणून मी आली, उतरली. इथल्या केमिस्ट डायरेक्ट अर्णवला स्कूटी घेऊन बोलवली. अर्णव मला घ्यायला आला. तर मी म्हटलं घरी नको जाऊ, आधी केमिस्टवाल्याकडे चल, कारण आधी गोळी बघूया आपण, पप्पांची गोळी महत्त्वाची आहे. तर मी 2-3 केमिस्ट फिरत राहिली इथे आणि मग आठवलं अरे MRIचा रिपोर्ट कुठे आहे. मग गेलं, तोपर्यंत ती गाडी विरारला जाऊन रिटर्न नालासोपारा सोडला नव्हता, नालासोपारा स्टेशनलाच होती, पण 3 नंबरला गाडी होती. आणि अर्णवला आणि मला दिसली गाडी, पण आम्ही इतकं डोकं नाही चालवलं की धावत जाऊन जेंट्स डबा तरी पकडावा, वसईला कलेक्ट करावा रिपोर्ट, असं आम्ही डोकं नाही चालवलं. मी म्हटलं अरे लेडीज डबा तर पुढे आहे, आता काय करू. ह्याच्यात माझा वेळ गेला आणि ट्रेन निघून गेली. तर मग गाडी तर निघून गेली. मग स्टेशन मास्टरकडे गेली. स्टेशन मास्टरनी सांगितलं GRPकडे जा, GRPला कंप्लेंट आहे, तो थांबवेल बोरवलीला, सांगेल कोणाला तरी तुमचा रिपोर्ट उतरवायला. पण बिचाऱ्यांनी लगेच GRPला सांगितलं, पण GRP काही कामाचा नव्हता, 3rd क्लास. मी तर आज माझ्या ब्लॉगमध्ये म्हणते GRP काही कामाचा नव्हता, 3rd क्लास माणूस. मला एक फक्त हेल्पलाईन नंबर दिला, एक बंद नंबर दिला आणि एक गावच्या गाड्यांचा, पॅसेंजर किंवा एक्सप्रेस गाड्यांचा जो नंबर असतो ना हेल्पलाईन, तो नंबर मूर्खांनी दिला मला, लोकल ट्रेनचा नाही दिला. GRPनी मनावर घेतला असतं तर तो बोरवलीला माझा रिपोर्ट उतरवू शकत होता, पण त्यांनी नाही केला. शेवटी मी पुन्हा स्टेशन मास्टरकडे गेली. मग म्हटलं आता काही काम नाही. मी माझ्या भावाला फोन केला. माझ्या भावानी चर्चगेटला आमचा रिपोर्ट उतरवला. भावानी सांगितलं की ताई तू टेन्शन नको करू, कोणी काढणार नाही, कारण रिपोर्ट आहे तो कोणाच्या उपयोगाचाच नाही. ते काय दागिने आहेत, पैसे आहेत, मसाला आहे, काय आहे, तर बाबा कोणाच्या उपयोगाला येणार आहे रिपोर्ट आहे. जर विरारला कोणी उतरवून स्टेशन मास्टरला तुझा रिपोर्ट कलेक्ट दिला असेल तर बघ. मग मी तिथे विरारला पण त्यांनी स्टेशन मास्टरनी कॉल केला, पण नव्हता कोणी दिलेला. मग भावानी सांगितलं ठीक आहे, मी चर्चगेटला उतरवतो, माझा एक मित्र आहे त्याला सांगून. मी सांगितलं त्याला मी मिडल डब्यात बसलेली. मग त्यांनी उतरवला. तर आता अर्णव आणि मी जातोय रिपोर्ट कलेक्ट करायला. त्यांनी दुसऱ्या ट्रेनच्या मोटरमॅनकडे आता आमचा रिपोर्ट चर्चगेटवरून पाठवला आहे. तर खूप रडून हैराण झालेली मी, कारण मला भीती होती की माझा नवरा माझा जीव घेईल, पण बिचारे माझा नवरा जीव घेणाऱ्यातला नाही आहे. मीच आपली माझंच मन खाते. माझा नवरा खूप शांत माणूस आहे, पण ते आपल्याला भीती असते ना नवरीची की नाही आता राणीचा पप्पा मला ओरडेल, मी काय केलं, एवढं MRIचा रिपोर्ट हरवला, अशी कशी निष्काळजी बाई, या भीतीने मी रडत होती. पण आता माझ्या जीवात जीव आला आहे. आता मी आणि अर्णव चाललं रिपोर्ट आणायला. मोटरमॅन घेऊन येणार आहे आमचा रिपोर्ट. नशीब आमचं काय, माझा भाऊ रेल्वेमध्ये आहे म्हणून माझा रिपोर्ट पटकन सापडला आहे, नाही तर खूप वेळा असं किती लोकांचं नुकसान होतं. हां, GRP काम करत नाही, काय उपयोग आहे GRP लोकांचा. मग फुकटचे पगार घेतात ना इथे बसून.
मला काही मी निघाले, गाडीवर बसते आधी, एक मिनिट. हां आणि हा ना सोबत. चलो चला, 8:30 होत आलेत. 8:44ला येणार आहे तो मोटरमॅन, त्याची ट्रेन. तो काय आपला नातेवाईक नाही जो आपल्यासाठी थांबेल, पण त्याच्या अगोदर पोचायचं आहे आपल्याला. चला स्टेशनलाच व्हिडिओ करू. ही मोबाईलच्या इंडिकेटरवर गाडी 8:44 3 नंबरला दाखवत होती, पण आता इथे 1 नंबरला लावली आहे. तर नशीब अर्णवानी मी पाहिलं म्हणून आम्ही आता 1 नंबरलाच आहोत. जातो 1 नंबरला. आयला लागली पण 1 नंबरला. ही बघ 44च लागली. चला बरं झालं. बघा गाडी तर आली नाही, पण मला रिपोर्ट हातात येत नाही तोपर्यंत ट्रेन आली. दिसय नाही, माणसांच्या गर्दीतून मला ट्रेन दिसय नाही, पण आली. बस मोटरमॅनकडून माझा रिपोर्ट भेटू दे देवा. बाकीची स्टोरी मी नंतर सांगते. आली आली ते अरे ते तर मला तर हवंय नाही. अर्णव फायनली आपला रिपोर्ट आपल्या हातात आला. दाखव. वाच जितेंद्र गायकवाड ना, हाड काय माझी मस्करी करतो. चला तर फायनली माझा रिपोर्ट मिळाला आहे. भाई बाकी रिपोर्टची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगते. काय एवढी मी हे करते. मच्छी मार्केट तोडलं आहे म्हणून इथे सगळ्या मच्छीवाल्या येऊन बसल्या आहेत. मच्छी मार्केटमधल्या रेग्युलर बसतातच दुसऱ्या, पण आज मच्छी मार्केटवाल्या मच्छीवाल्या सगळ्या इथे येऊन बसल्या आहेत. मच्छी मार्केट तोडलं आहे म्हणून. चला MRAचं सांगणार होती, पण ते घरी जाऊन सांगेन, या गर्दीत नको. भाई घरी आली. MRAची एवढी व्हॅल्यू यासाठी आहे की 12,000. जे राणीच्या पप्पांचा जो MRA केला आहे तो 12,000चा होता. बाहेर प्रायव्हेटमध्ये मी विचारलं तेव्हा, म्हणून आम्ही डिसिजन घेतला की गव्हर्नमेंटमध्येच करूया. गव्हर्नमेंटमध्ये 2,500 होतं, म्हणजे आमचे 9-9.5 वाचले त्या हिशोबाने. आणि इथे पैसे वाचवलेत. आणि जर तो आता रिपोर्ट हरवला असता तर मला परत बाहेर प्रायव्हेटमध्येच करावा लागला असता, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलची चिठ्ठी पण माझी त्या पिशवीतच होती. म्हणून मी इतकी घाबरलेली. पण फायनली माझा रिपोर्ट भेटला. आपण कोणाचं वाईट करत नाही, बघत नाही, तर भगवंत आपले पण चांगलंच करणार. बस जास्त झालं ना. फायनली माझा रिपोर्ट भेटला. ये 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 ये